नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विद्या प्रबोधिनी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. बँकिंग एक्झाम करंट अफेअर्स सिरीजमध्ये मी संतोष पुण्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. या सिरीजच्या माध्यमातून आपण वीकली करंट अफेअर्स जे आहेत ते वीकली करंट अफेअर्स डिस्कशन करतोय. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 21 जून ते 27 जून पर्यंतचे जे करंट अफेअर्स आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आजची आपली जी पहिली न्यूज आहे ती IPL स्पॉट फिक्सिंग संदर्भातली ही न्यूज आहे. 2013 मध्ये जे IPL स्पॉट फिक्सिंग झालं होतं आणि त्याच्यामध्ये काही प्लेयर्सना सस्पेंड करण्यात आलं होतं BCCI कडून. तर त्याच्यामधील एक प्लेयर जे आहेत अंकित चव्हाण, तर यांच्यावरचा जो बॅन आहे तो बॅन नुकताच BCCIनं काढलेला आहे. तर ही यावेळची न्यूज बघतोय आपण. तर ह्या 2013च्या IPL स्पॉट फिक्सिंग स्कॅन्डलमध्ये श्रीशांत आणि अजित चंडीला या दोन प्लेयरवरती देखील बॅन आणण्यात आला होता. तर ते टप्प्याटप्प्याने यांच्यावरचे बॅन रिमूव्ह करण्यात येत आहेत. हा जो प्लेयर आहे त्या प्लेयरशी ऑफिशियल कम्युनिकेशन करून BCCIनं त्याला सांगितलेलं आहे की तुझ्यावरचा जो बॅन आहे तो बॅन लिफ्ट करण्यात आलेला आहे. अंकित चव्हाण यांच्याविषयी जर आपण माहिती घेतली तर त्यांनी 2008 मध्ये आपण बघतो की मुंबई क्रिकेटकडून खेळण्यास सुरुवात केली होती आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी 18 फर्स्ट क्लास गेम खेळल्या होत्या, ज्याच्यामध्ये त्याला 53 विकेट मिळाल्या होत्या. मुंबई इंडियन्सकडून खेळताना 2012-13 सीझनमध्ये तो हायेस्ट किंवा लिडिंग विकेट टेकर म्हणून तो होता. त्यानंतर 2011 मध्ये तो राजस्थान रॉयल्सकडून देखील खेळायला आपल्याला बघायला मिळतो. पुढची जी न्यूज आहे ती गोवा रिव्होल्युशन डे बद्दलची न्यूज आहे, जो 18 जून रोजी आपण काय करतो की सेलिब्रेट करतोय. 1946ला आपण बघतो की गोव्यामध्ये जे जे पोर्तुगीज रिजिम होती, पोर्तुगीज जे सत्ता होती त्याच्या अगेन्स्ट लोकांच्या मध्ये जी मास रिव्हॉल्युशन स्टार्ट झाली होती, त्या मास रिव्हॉल्युशनच्या मेमरीमध्ये आपण काय करतोय की 18 जून हा जो दिवस आहे तो दिवस आपण सेलिब्रेट करतोय. यालाच क्रांती दिन म्हणून देखील ऑब्झर्व केलं जातं, हे देखील माहिती असणं गरजेचं आहे. आणि गोव्यामध्ये ह्या फ्रीडम स्ट्रगलमध्ये पोर्तुगीजांच्या अगेन्स्ट जी फ्रीडम फाईट झाली होती त्यामधले फ्रीडम फायटर्स असतील का, त्यामध्ये काही लोक शहीद झाले होते, जे मार्टियर्स होते, त्यांच्या गोवा लिबरेशन स्ट्रगल जो होता तो मेमराईज करण्यासाठी आपण काय करतोय की हा जो 18 जून दिवस आहे तो आपण गोवा रिव्होल्युशन डे म्हणून आपण सेलिब्रेट करतोय. डॉक्टर राम मनोहर लोहिया आणि जुलिओ मेन्झेस ही काही नावं आहेत की ज्याने आपण बघतोय की गोव्यामध्ये सिव्हिल डिसओबिडियन्स हे जे गांधींचं प्रिन्सिपल होतं, ती मुवमेंट इथं सुरू केली होती. सल्जारजी डिक्टेटोरियल रेजिम होती त्यांच्या अगेन्स्ट, आणि त्याद्वारे त्यांनी गोव्यामध्ये हा रिव्हॉल्युशन जे आहे ते रिव्हॉल्युशन स्टार्ट केली होती. आणि त्यानंतर आपण बघतोय की 18 जून हा दिवसच का, तर 18 जूनलाच आपण काय बघतोय की 1946लाच या लोकांनी मिळून त्या जी पोर्तुगीज सरकार होतं त्यांच्या अगेन्स्टची ही जी काही फ्रीडम फाईट आहे ती फ्रीडम फाईटला सुरुवात केली होती, का त्याची ज्याचा म्हणून की इनिशिएटिव्ह झाला होता. तर म्हणून आपण काय करतोय की 18 दिवस जो आहे तो गोव्यामध्ये ॲज अ रिव्हॉल्युशन डे म्हणून सेलिब्रेट केला जातो किंवा क्रांती दिवस म्हणून तो सेलिब्रेट केला जातो. पुढची जी न्यूज आहे ती एशियन डेव्हलपमेंट बँक बद्दलची न्यूज आहे. तर एशियन डेव्हलपमेंट बँकनं $250 मिलियनचं लोन जे आहे ते बांगलादेशसाठी मंजूर केलेलं आहे. कोणत्या कारणासाठी हे लोन मंजूर केलेलं बघायला मिळते आपल्याला, तर एशियन डेव्हलपमेंट बँकनं हे आताच बोललो आपण की $250 मिलियन US डॉलरचं हे लोन मंजूर केलेलं आहे. तर पॉलिसी बेस्ड लोन टू द गव्हर्नमेंट ऑफ बांगलादेश टू हेल्प फायनान्स रिफॉर्म्स एम टू इम्प्रूव्हिंग इन्क्लुझिव्हनेस अँड रिस्पॉन्सिव्हनेस ऑफ द कंट्रीज सोशल डेव्हलपमेंट अँड रेझिलन्स प्रोग्रामचं. तर त्या प्रोग्रामसाठी आपण काय बघतोय की हे लोन अप्रूव्ह करण्यात आलेलं आहे. 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिलं म्हणजे याच्यामध्ये फायनान्स रिफॉर्म जे आहेत ते असतील, त्यानंतर इम्प्रूव्हिंग द इन्क्लुझिव्हनेस म्हणजे ज्याला आपण सर्वसमावेशकता म्हणतो ती, आणि रिस्पॉन्सिव्हनेस ऑफ द कंट्रीज सोशल डेव्हलपमेंट, या सगळ्यासाठी आपण काय बघतो की हे $250 मिलियन लोन जे आहे ते बांगलादेशसाठी मंजूर करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपण बघतो की हा जो प्रोग्राम आहे रेझिलन्स प्रोग्रामचा आहे तो आपण बघतो इन्स्टिट्यूशनल अँड पॉलिसी रिफॉर्म्स टू ॲड्रेस क्रॉस सेक्टर इश्यूज सोशल डेव्हलपमेंट इन बांगलादेश, यासाठी आपण बघतो की हा रेझिलन्स प्रोग्राम तिथे रन केला जातोय. आणि याच्यामध्ये इतर देखील रिफॉर्म्स इन्क्लूड असतील. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं प्रमोटिंग द यूज ऑफ मोबाईल फायनान्शियल सर्व्हिसेस, सिम्प्लिफाईंग आयडेंटिफिकेशन अँड डॉक्युमेंटेशन रिक्वायरमेंट्स फॉर ओपनिंग बँक अकाउंट. सो प्रामुख्याने जर आपण बेसलाईन जर याची बघितली तर जे फायनान्शियल सेक्टर आहे बांगलादेशमधलं आणि जास्तीत जास्त लोकांना या फायनान्शियल सेक्टरमध्ये इन्क्लूड करून घेणं, या कामासाठी आपण काय बघतोय की हे जे लोन आहे ते लोन बांगलादेशसाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेनं मंजूर केलेलं आहे. पुढची जी न्यूज आहे ती इराणमधून येते. इराणमधले हार्डलाईनर पॉलिटिशियन इब्राहिम रईसी यांची नुकतीच नवे प्रेसिडेंट म्हणून त्यांची निवड झालेली आहे. ॲक्च्युली जी इलेक्शन प्लॅन करण्यात आली होती ती इलेक्शन प्रामुख्यानं इब्राहिम रईसी हे निवडून येतील यासाठीच प्लॅन करण्यात आली होती, कारण तसंही इराणमध्ये फार काही डेमोक्रेटिक पद्धतीने इलेक्शन्स होतात अशातला भाग नाही आहे. तर आयतुल्ला खोमेनी हे जे तिथलं सर्वोच्च सुप्रीम लिडर्स आहेत त्यांच्यानंतरची ही सेकंड पोझिशन आहे, जी महत्त्वाची पोझिशन आहे. तर ऑब्व्हियसली ते त्यांच्या विचारधारेच्या लोकांना त्याच्यामध्ये काहीतरी प्रमोट करतात. तर आताच आपण बघतोय की ही जी प्रेसिडेन्शियल इलेक्शनची रेस होती ती हार्डलाईनर इब्राहिम रईसी यांनी जिंकलेली आहे. मिस्टर रईसी जे आहेत ते इराणमधले टॉप जज होते, ज्यांची ओळख अल्ट्रा कॉन्झर्वेटिव्ह व्ह्यूजसाठी त्यांची ओळख इराणमध्ये फार ओळखली जातात. ते
ही इज अंडर US सँक्शन्स अँड हॅज बीन लिंक्ड टू पोस्ट एक्झिक्युशन्स ऑफ पॉलिटिकल प्रिझनर्स. ही त्यांची अजून एक दुसरी ओळख आपल्याला इथे सांगता येईल. त्यानंतर आताच बोलल्याप्रमाणे आपण की जे इराणचे सुप्रीम लीडर आहेत आयतुल्ला खोमेनी, त्यांच्यानंतरचं हे दुसरं महत्त्वाचं पद आपल्याला असलेलं बघायला मिळते. आणि आता आपण बघतोय की इराणमध्ये जी सत्ता किंवा शासन चालतं ते शिया इस्लामिक व्हॅल्यूजना अनुसरण आपण काय बघतो की तिथलं जे सगळी गव्हर्नमेंट आहे ते गव्हर्नमेंट रन होते. आणि आता आपण बोलल्याप्रमाणे की पॉलिटिकल फ्रीडम तितक्या मोठ्या प्रमाणात नाही. जेव्हापासून तिथे इस्लामिक रिव्होल्युशन झाली होती 1979ला, तेव्हापासून प्रामुख्यानं धार्मिक जे लोक आहेत त्यांनाच ह्याच्यामध्ये टॉप पोझिशनला पोहोचवण्याचं काम होतं. आणि आपण आताच बोलल्याप्रमाणे की जे इलेक्शन्स आहेत ते इलेक्शन देखील अशा प्रकारे मॅन्युप्युलेटेड करण्यात आले होते की रईसीस काय करतील की हे इलेक्शन जिंकतील. तर ही तिथली न्यूज होती. नेक्स्ट जी न्यूज आहे ती ॲक्ट्रेस दिया मिर्झा यांच्याबद्दलची न्यूज आहे की त्यांची लोटस ऑर्गॅनिक्स या कंपनीच्या ब्रँड अँबॅसेडरपदी त्यांची निवड झालेली बघायला मिळते आपल्याला. तर ही जी त्यांच्यामधली पार्टनरशिप आहे त्या आता काय करते की लोटस ऑर्गॅनिकच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून काम करतील. जे लोटस ऑर्गॅनिक जे आहे ते स्किन केअर आणि हेअर केअरचे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये काम करताना बघायला मिळते आपल्याला. आणि वेगळे जे डिजिटल प्लॅटफॉर्म असतील लोटस ऑर्गॅनिकचे त्याच्यावरती आता कॅम्पेनिंगमध्ये आपल्याला दिया मिर्झा यांचं फेस बघायला मिळेल. एक वर्षांची जवळपास ही काय असणार आहे की त्यांचा टायअप असणार आहे त्या सगळ्या यांच्या लोटस ऑर्गॅनिक बद्दलचा. आणि वैशिष्ट्य काय सांगता येईल आपल्याला, तर इथं बघतोय आपण की इको फ्रेंडली प्रोडक्ट्स अँड प्लीज टू इम्प्रूव्ह ऑन सस्टेनेबिलिटी, हे तुम्हाला लोटस ऑर्गॅनिकचं वैशिष्ट्य म्हणता येईल तुम्हाला. त्यानंतर लोटस ऑर्गॅनिक जो आहे तो सोशली रिस्पॉन्सिबल ब्रँड म्हणून देखील त्याची ओळख आहे. आणि दिया मिर्झा यांचं देखील एन्व्हायरमेंट फील्डमध्ये असणार जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे ते कॉन्ट्रीब्युशन देखील आपल्या सगळ्यांना माहिती असेल. इथं आपण बघतोय की दिया मिर्झा ह्या ज्या आहेत त्या युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट गुडविल अँबॅसेडर म्हणून देखील काम करतात. त्याचबरोबर युनायटेड नेशनच्या सेक्रेटरी जनरल ॲडव्होकेट फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स यासाठी देखील ते काम करताना बघायला मिळतात. त्यामुळे ते जे कॉम्बिनेशन आहे किंवा हे जे टाईप आहे ते टाईपच्या दृष्टीने काय की महत्त्वाचं आहे. पुढची जी न्यूज आहे ती फॉर्मर इलेक्शन कमिशनर जे आहेत GVG कृष्णमूर्ती, तर यांच्या मृत्यूबद्दलची न्यूज आहे. तर हे इलेक्शन कमिशनर आहेत आणि त्यांचं नुकतंच निधन झालेलं आपल्याला बघायला मिळते. वृद्धापकाळात त्यांचं निधन होते. इंडियन लिगल सर्व्हिसेसमधनं ते ऑफिसर म्हणून काम करत होते. आणि इलेक्शन कमिशनवरती आपण बघतोय की 1993 टू 1996 पर्यंत त्यांनी काय केले की ॲज इलेक्शन कमिशनर म्हणून काम केलं बघायला मिळते. ते 86 वर्षांचे होते. तरी त्यांच्याबद्दलची अधिक माहिती सांगता येईल आपल्याला. पुढची जी न्यूज आहे ती इंटरनॅशनल योगा डे बद्दलची न्यूज आहे की जो 21 जूनला आपण सेलिब्रेट केलेला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या वर्षीची थीम जी आहे योगा डेची ती योगा फॉर वेलनेस अशी आपल्याला थीम बघायला मिळते. आणि प्राईम मिनिस्टर जे आहेत आपले, तर यांनी देखील या योगा डेच्या दिवशी योगा नावाचं जे ॲप आहे ते ॲप आपल्याला लॉन्च केलं बघायला मिळते. जे वर्ल्ड वाईड हे ॲप जे असणार आहे ते उपलब्ध असणार आहे. आणि ॲप जे लॉन्च करण्यात आलेलं आहे योगा ते WHOच्या कोलॅबरेशन बरोबर काय करण्यात आलं की हे जे ॲप आहे ते ॲप लॉन्च करण्यात आलेलं बघायला मिळते आपल्याला. आणि या ॲपमध्ये वेगळ्या लँग्वेजेसमध्ये जे योगाचे ट्रेनिंग व्हिडिओज आहेत ते ट्रेनिंग व्हिडिओज लोकांना बघायला मिळतील, तेही फ्रीमध्ये. आपण बघतोय की द मिनिस्ट्री ऑफ कल्चर इज ऑल्सो साल्टेड द सेलिब्रेशन ऑफ इंटरनॅशनल योगा डे ॲट 75 कल्चरल हेरिटेज लोकेशन्स अक्रॉस द कंट्री. जवळपास 75 कल्चरल हेरिटेज जे लोकेशन्स आहेत त्या ठिकाणी आपण बघतोय की जे मिनिस्ट्री ऑफ कल्चर आहे यांनी योगा डेचं सेलिब्रेशन केलेलं बघायला मिळते. द आयडिया ऑफ इंटरनॅशनल योगा डे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की PM मोदी यांनी ही आयडिया प्रपोज केली होती सप्टेंबर 27, 2014 युनायटेड नेशनच्या जनरल असेंब्लीमध्ये. त्यानंतर हे कन्सिडरेशनमध्ये घेण्यात आलं होतं. आणि त्यानंतर युनायटेड नेशनच्या जनरल असेंब्लीनं आपण बघतोय की 21 जून हा जो दिवस आहे तो ॲज अ इंटरनॅशनल योगा डे म्हणून काय केला की ॲक्सेप्ट केला होता. जवळपास ह्या रिझॉल्युशनला 177 नेशन्सनी काय केलं होतं की पाठिंबा दिला होता. आणि आता आपण बघतोय की वर्ल्ड वाईड हा जो दिवस आहे तो इंटरनॅशनल योगा डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. ते फार मोठी अचिव्हमेंट भारतासाठी देखील म्हणता येईल, लक्षात येईल. ठीक आहे. त्याचबरोबर 21 जून हा जो दिवस आहे, पुढची न्यूज बघतोय आपण, तो वर्ल्ड म्युझिक डे म्हणून देखील सेलिब्रेट केला जातो. फ्रान्समध्ये याला फेट दि ला म्युझिके असं देखील म्हणून ओळखलं जातं किंवा म्युझिक डे असं त्याची ओळख आहे. हा जो दिवस आहे तो आपण सगळ्यांना माहिती आहे की जे आपल्या इमोशन्स आहेत, ज्या इमोशन्सच्या फिलिंग्स आहेत तुमच्या, त्या म्युझिक थ्रू किती चांगल्या प्रकारे एक्सप्रेस केल्या जाऊ शकतात किंवा त्याच्याशी आपला कनेक्ट किती चांगला आहे हे दाखवण्यासाठी आपण काय करतो की 21 जून हा जो दिवस आहे तो दिवस
आपण इंटरनॅशनल किंवा वर्ल्ड म्युझिक डे म्हणून आपण सेलिब्रेट करतो आपण. हा जो दिवस आहे तो पहिल्यांदा फ्रान्समध्ये 1982ला सेलिब्रेट करण्यात आला होता. ही देखील इथं महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे. आणि मिनिस्टर ऑफ आर्ट अँड कल्चर जॅक लँगे यांनी आपण बघतोय की या फेस्टिवलसाठी ग्रीन सिग्नल दिला होता. आणि रिनाउंड जे फ्रेंच कंपोजर आहेत मॅरिको फ्लेर यांच्या मेमरीमध्ये आपण काय करतो की हा जो दिवस आहे तो सेलिब्रेट करतोय आपण. प्रत्येक वर्षी 21 जून जे समर सॉल्स्टिस असतं त्या दिवशी आपण काय करतोय, हा जो वर्ल्ड म्युझिक डे आहे तो वर्ल्ड म्युझिक डे आपण सेलिब्रेट करतो. नेक्स्ट जो दिवस आहे तो वर्ल्ड ह्युमॅनिस्ट डे म्हणून आपण जो आहे तो परत आपण 21 जूनला सेलिब्रेट करतोय. वर्ल्ड ह्युमॅनिस्ट डे सेलिब्रेटेड अॅन्युअली अराउंड द वर्ल्ड. आपण बघतोय की जो परत एकदा जून सोल्स्टिस जे आहे समर सोल्स्टिस म्हणतो आपण, त्या 21 जूनला आपण काय करतो, हा दिवस सेलिब्रेट करतो. आणि अकॉर्डिंग टू ह्युमॅनिस्ट इंटरनॅशनल, द डे इज अ वे ऑफ स्प्रेडिंग अवेअरनेस ऑफ ह्युमनिझम ॲज अ फिलॉसॉफिकल लाईफ स्टान्स अँड मीन्स टू इफेक्ट चेंज इन द वर्ल्ड. सो प्रामुख्याने ह्युमॅनिझम जो अप्रोच आहे तो फिलॉसॉफिकल लाईफमध्ये कशा प्रकारे मदत करू शकतो किंवा तो कशा प्रकारे वर्ल्ड जग बदलण्यामध्ये मदत करू शकतो, त्या दृष्टीने आपण काय करतो, हा दिवस जो आहे तो दिवस आपण सेलिब्रेट करतोय आपण. इट इज ऑल्सो सीन ॲज अ टाइम फॉर ह्युमॅनिस्ट टू गॅदर सोशली अँड प्रमोट द पॉझिटिव्ह व्हॅल्यूज ऑफ ह्युमॅनिझम. यासाठी देखील आपण हा दिवस काय करतोय, सेलिब्रेट करतोय. महत्त्वाचे फॅक्ट याच्यामध्ये आपण जर बघितल्या तर क्रिएटेड ड्युरिंग द 1980s बाय पीपल अफिलेटेड टू अमेरिकन ह्युमॅनिस्ट असोसिएशन. ही फॅक्ट इथं आपल्या दृष्टीने एक्झामच्या दृष्टीने काय की महत्त्वाचे आहे. आणि द डे इज रिगार्डेड ॲज द ओनली हॉलिडे फॉर फ्री थॉट इन द वर्ल्ड. ह्या दोन फॅक्ट आहेत, त्या दोन फॅक्ट आपल्या दृष्टीने इथं काय की महत्त्वाचे आहेत. तर पहिली गोष्ट म्हणजे 21 जून वर्ल्ड ह्युमॅनिस्ट डे आणि क्रिएटेड ड्युरिंग द 1980s बाय पीपल अफिलेटेड टू अमेरिकन ह्युमॅनिस्ट असोसिएशन. या 2-3 फॅक्ट इथं महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढची न्यूज आहे ती वर्ल्ड हायड्रोग्राफी डे बद्दलची न्यूज आहे. तो देखील दिवस आपण 21 जूनला काय करतो की ऑब्झर्व करतो आपण. हायड्रोग्राफीचा इम्पॉर्टन्स आणि त्याचा असणारा रिलेव्हन्स जो आहे तो रिलेव्हन्स मार्क डाऊन करण्यासाठी आपण काय करतो की हा जो दिवस आहे तो वर्ल्ड हायड्रोग्राफी डे म्हणून सेलिब्रेट करतो. आपण बघतोय की द इम्पॉर्टंट डे वॉज अप्रूव्ड अँड इम्प्लिमेंटेड बाय द इंटरनॅशनल हायड्रोग्राफिक ऑर्गनायझेशन, ज्याला आपण IHO म्हणतो आपण. आणि ह्याचं ते अॅन्युअल सेलिब्रेशन म्हणून आपण हा दिवस काय करतो की सेलिब्रेट करतोय आपण. आणि हे जे वर्ष आहे ते वर्ष IHO म्हणजेच इंटरनॅशनल हायड्रोग्राफिक ऑर्गनायझेशन ह्याची 100वी फाउंडेशन किंवा फॉर्मेशन ॲनिव्हर्सरी असलेली बघायला मिळते आपल्याला. त्यामुळे हा दिवस त्या दृष्टीने देखील फार महत्त्वाचा आहे. आताच बोलल्याप्रमाणे की जो इन्क्रीज अवेअरनेस अबाउट द प्रोटेक्शन ऑफ सेफ नेव्हिगेशन ऑफ फॉर सेलर्स, हे ह्या दिवसाच्या पाठीमागचा एक हेतू आहे. त्याचबरोबर आपण बघतोय focus on publicizing the work of hydrographers and the importance of hydrography. यासाठी देखील आपण काय करतो की हा जो 21 जून जो दिवस आहे तो वर्ल्ड हायड्रोग्राफी डे म्हणून सेलिब्रेट करतो आपण. या इन्स्टिट्यूशन विषयी जर आपण अधिक माहिती घेतली तर ही एक इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे जी काय करते की हायड्रोग्राफीवरती काम करते. आणि आपण बघतोय की जानेवारी 2021 पर्यंत ह्या संस्थेमध्ये जवळपास 94 मेंबर्स याच्यामध्ये स्टेट्स असलेले बघायला मिळतात. फॉर्मेशन जे आहे संस्थेचं ते 21 जून 1921ला झालेलं आपल्याला बघायला मिळते. सो फार जुनी संस्था आहे जे कंटिन्यूची काय करते की काम करते. पुढची जी न्यूज आहे ती वर्ल्ड सिकल सेल अवेअरनेस डे आहे, जो आपण 21 जूनला काय करतो की ऑब्झर्व करतो आपण. तर हा जो आताच बोलल्यावर की 21 जूनला आपण काय करतो की तो दिवस सेलिब्रेट करतो टू इन्क्रीज अवेअरनेस अँड अंडरस्टँडिंग ऑफ द डिसीज अँड चॅलेंजेस फेस्ड बाय द पेशंट्स अँड देअर फॅमिलीज. म्हणजे सिकल सेल ॲनिमिया ज्याला म्हणतो आपण, त्या आजारानं ग्रस्त असणारे जे पेशंट्स आहेत आणि त्यांच्या फॅमिलीज आहेत तर त्या कुठल्या कंडिशनमधून जातात ह्या सगळ्या आजाराच्या दरम्यान, तर त्याची ते हायलाईट करण्यासाठी आपण काय करतो की हा जो दिवस आहे 21 जून तो आपण वर्ल्ड सिकल सेल अवेअरनेस डे म्हणून काय करतो की सेलिब्रेट करतोय आपण. थीम जर आपण बघितली 2021 साठीची तर शाईन द लाईट ऑन सिकल सेल अशी आपल्याला थीम या वर्षीची बघायला मिळते. त्यानंतर आताच बोलल्याप्रमाणे आपण की द सिकल सेल डिसीज डे is celebrated to raise awareness about its treatment measures to get effective control over the disease across the world. म्हणजे साधारणतः आपण जर बघितलं की ह्या आजाराचं प्रमाण जे ते प्रमाण महिलांच्या मध्ये जास्त बघायला मिळतं. आणि ज्या फूड कंडिशन्स किंवा न्यूट्रिशन कंडिशन जर चांगल्या नसतील तर ह्या आजाराचं प्रमाण वाढू शकतं. तर त्याच्याबद्दलचे इफेक्टिव्ह कंट्रोलसाठी कुठल्या कुठल्या गोष्टी करता येतील त्यासाठी अवेअरनेस पसरवण्यासाठी देखील आपण काय करतो की हा दिवस सेलिब्रेट करतो. त्यानंतर इथं बघतो आपण द इंटरनॅशनल अवेअरनेस डे इज ऑब्झर्व्ड अॅन्युअली विथ अ गोल टू इन्क्रीज पब्लिक नॉलेज अँड अंडरस्टँडिंग सिकल सेल डिसीजेस. आता आपण त्याविषयी डिस्कशन केलं होतं. दिस इयर द सिकल सेल सोसायटी इज सेलिब्रेटिंग 40 years ऑफ वर्किंग इन द सिकल सेल कम्युनिटी. हे देखील इथं मार्क डाऊन करणं फार गरजेचं आहे. पुढे आपण बघतोय की द सिकल सेल डे इज युनायटेड नेशन्स रेकग्नाइज डे टू रेज अवेअरनेस. आता ते बोललो आपण की हा युनायटेड नेशनकडून रेकग्नाइज केलेला दिवस आहे. आणि अगेन सिकल सेल बद्दलची अवेअरनेस पसरवण्यासाठी याचा काय करतो की या दिवसाचा वापर केला जातो.
नेक्स्ट जो दिवस आहे तो वर्ल्ड रेफ्युजी डे, जो 20 जूनला ऑब्झर्व केला जातो. तर युनायटेड नेशनकडनंच हा 20 जून जो दिवस आहे तो वर्ल्ड रेफ्युजी डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. 2021 साठी जर आपण ह्या वर्ल्ड रेफ्युजी डेची थीम जर बघितली आपण, तर टुगेदर वी हील, लर्न अँड शाईन अशी आपल्याला ह्या वर्ल्ड रेफ्युजी डेची 2021 साठीची थीम बघायला मिळते. बघतोय आपण की जगभरामध्ये जे रेफ्युजीज आहेत, रेफ्युजीचा अर्थ सगळ्यांना समजत असेल की बाबा बेटर लिव्हिंग कंडिशनसाठी ज्यावेळेस लोक काय करतात की एका जागावरून दुसऱ्या ठिकाणी काय करतात की ज्याला म्हणतो आपण की ट्रॅव्हल करतात दुसऱ्या बेटर लाईफ कंडिशनसाठी, तर त्यांना आपण रेफ्युजीज म्हणतो आपण. आता प्रामुख्याने लक्षात घ्या की रेफ्युजीज ज्या असतात ते प्रामुख्याने त्यांच्या देशामध्ये जिथे राहत आहेत तिथल्या कंडिशन ज्या आहेत त्या लिव्हिंग कंडिशन्स चांगल्या नसतात. मग तिथं काहीतरी वॉर असेल किंवा तिथली रिजिम असेल ती चुकीची असेल, अशा कुठल्याही कारणामुळे ते तिथं त्रस्त असतात. आणि त्यांना आता इथं कसं आहे की ज्याला म्हणतो आपण की काही लोक म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती इंडियामधून अमेरिकेमध्ये काय केलं की गेला कशासाठी, तर जॉबसाठी गेला असेल तर त्याला आपण रेफ्युजी म्हणणार नाहीये. तो बेटर लाईफ कंडिशनसाठी तिकडे शिफ्ट झालाय, पण तो रेफ्युजी कॅटेगरीमध्ये येत नाहीये. तर आपण बघतो की बराच काळापासून सिरिया असेल किंवा तुमचा जो मिडल ईस्टचा पार्ट आहे त्या भागातून आपण बघतोय की तुमच्या युरोपियन भागाकडे मोठ्या प्रमाणात लोक इलिगली काय करतात की ट्रान्झिट. हे इथं महत्वाचं आहे की रेफ्युजी असतात ते प्रामुख्याने बऱ्याच वेळेला इलिगल ज्याला म्हणतो आपण की हे ट्रॅव्हलर्स असतात आणि ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा लिगल प्रूफ असत नाहीये ट्रॅव्हल करण्याचा, तर अशा लोकांना आपण रेफ्युजीज म्हणतो आपण. आणि ते जे इलिगल ट्रॅव्हल करतात ते इलिगल ट्रॅव्हल देखील तितकंच ज्याला म्हणतो आपण की धोकादायक डेंजरस असतं. मग ते थ्रू सी रूट किंवा थ्रू लँड रूट ते लोक ट्रॅव्हल करतात आणि त्यामध्ये बऱ्याच लोकांना जीव गमवावा लागतो. तर त्या रेफ्युजीज जे आहेत त्यांच्या मेमरीमध्ये आपण काय करतो की त्यांच्या ऑनरसाठी आपण हा दिवस काय करतो की सेलिब्रेट करतोय आपण. आताच बोलल्याप्रमाणे की आपण इट इज डिझाईन टू सेलिब्रेट अँड ऑनर रेफ्युजीज फ्रॉम अराउंड द वर्ल्ड. इथं बघतोय आपण द डे वॉज फर्स्ट एस्टॅब्लिश्ड ऑन 20 June 2001 in recognition of the 50th anniversary of the 95th convention relating to the status of refugee. तर ते 1951चं कन्व्हेन्शन होतं त्याच्या सेलिब्रेशनसाठी आपण काय करतो की 2001 मध्ये पहिल्यांदा हा रेफ्युजी डे आपण सेलिब्रेट केला होता आणि तेव्हापासून आपण कंटिन्युअसली काय करतोय की सेलिब्रेट करतोय. दर दिवशी आपण बघतोय की हजारो लोक किंवा हजारो फॅमिलीज या होमलेस होत आहेत आणि त्या बेटर लाईफसाठी काय करतात दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात. लक्षात घ्या. ठीक आहे. पुढची जी न्यूज आहे ती द आर्ट ऑफ लाईफ ह्या मूवी संदर्भातली न्यूज आहे आणि ह्या मूवीला आपण बघतोय की सिंगापूर फिल्म फेस्टिवलमध्ये आउटस्टँडिंग अचिव्हमेंट अवॉर्ड मिळाला होता. तर याच्याविषयी आपण अधिक माहिती घेऊया. आर्ट ऑफ लाईफ ही जी मूवी आहे ती संतोष पांडा यांनी लिहिलेली आहे आणि डिरेक्ट केलेली बघायला मिळते आपल्याला. जवळपास 20 इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल्समध्ये या मूवीला वेगवेगळे अवॉर्ड्स किंवा वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये याला अवॉर्ड्स मिळाले होते. त्यामध्ये काही फिल्म फेस्टिवलमध्ये याला बेस्ट फिल्मचा देखील अवॉर्ड मिळायला बघायला मिळतो आपल्याला. तर तिथं आता सिंगापूर फिल्म फेस्टिवलमध्ये देखील याला आउटस्टँडिंग अचिव्हमेंट अवॉर्ड मिळताना दिसतोय आपल्याला. द फिल्म हॅज बीन रिवॉर्डेड विथ आउटस्टँडिंग अचिव्हमेंट अवॉर्ड ॲट आता बोलल्याप्रमाणे की सिंगापूर फिल्म फेस्टिवल. पुढे जर आपण बघितलं द फिल्म इज बेस्ड ऑन सँड आर्ट ऑल्सो हायलाइट द कल्चर टुरिझम अँड डिझास्टर मॅनेजमेंट बाय ओडिशा. हे त्यात तुम्हाला मूवीची काय दिसेल की थीम असलेली बघायला मिळेल. सिंगापूर फिल्म फेस्टिवलच्या विषयी जर आपण अधिक बोललो आपण तर एशियामधला एक प्रॉमिनंट सिग्निफिकंट फिल्म फेस्टिवल आहे की जो अॅन्युअली ऑर्गनाईज केला जातो. सिल्वर स्क्रीन अवॉर्ड्स ह्याच्यामधनं डिस्ट्रीब्यूट केले जातात आणि ह्या सिंगापूर फिल्म फेस्टिवलची एस्टॅब्लिशमेंट जे आहे फाउंडेशन जे आहे ते 1987चं आहे. पुढची परत एक न्यूज आहे ती अहिंसा या डॉक्युमेंटरी बद्दलची न्यूज आहे. तर ह्या अहिंसा डॉक्युमेंटरीला न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये आपण काय बघतोय की टॉप अवॉर्ड मिळायला बघायला मिळतो आपल्याला. साऊथ आफ्रिकन फिल्म मेकर अनंत सिंग यांनी आपण बघतोय की ही डॉक्युमेंटरी जी आहे ती डॉक्युमेंटरी तयार केली बघायला मिळते आपल्याला. आणि बेस्ट डॉक्युमेंटरी फीचर अवॉर्ड ॲट 21st न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल हा त्यांना पुरस्कार मिळायला बघायला मिळतोय. द फिल्म टायटल अहिंसा गांधी द पॉवर ऑफ पॉवरलेस असं त्या डॉक्युमेंटरीचं नाव आहे. रिटन अँड डिरेक्टेड बाय रमेश शर्मा आणि प्रोड्युस्ड बाय सिंग्स कंपनी व्हिडिओ विजन. जी गांधींची 150वी जयंती झाली होती 2019मध्ये त्याच्या मेमरीमध्ये आपण काय बघतोय की ही जी डॉक्युमेंटरी ती डॉक्युमेंटरी तयार करण्यात आली होती. आणि ह्या डॉक्युमेंटरीमध्ये आपण बघतोय की गांधींचे ग्रँड डॉटर इंदिरा गांधी, त्यानंतर त्यांचे ग्रँडसन अरुण गांधी आणि राजमोहन गांधी यांनी जे आता सध्या अमेरिकेमध्ये त्यांनी देखील याच्यामध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं बघायला मिळतं आपल्याला. ह्याच्यामध्ये जे अहिंसा गाणं आहे ते U2 आणि AR रहमान यांनी त्याचे गाणं लिहिलंय आणि ते गाणं म्हटलेलं आपल्याला बघायला मिळते. न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवलच्या विषयी आपण जर बोललो तर हा एक ॲन्युअल फिल्म फेस्टिवल आहे जो न्यूयॉर्कमध्ये पार पडतो आणि फिल्म्स रिलेटिंग टू इंडिया अँड इंडियन डायस्पोरा
अँड द वर्क ऑफ इंडियन फिल्म मेकर, म्हणजे जगभरामध्ये जे इंडियन्स काम करतायत फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांचे जे काही फिल्म्स असतील किंवा त्यांचे जे काही फिल्ममधले वर्क्स असतील त्याला रेकग्निशन देण्यासाठी आपण काय बघतो की हा जो इंटरनॅशनल न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल तो पार पडताना बघायला मिळतो आपल्याला. नेक्स्ट जी न्यूज आहे ती इंडियन नेव्ही सह्याद्री बद्दलची, इंडियन नेव्हीमध्ये सह्याद्री जी आपली शिप आहे त्याच्याबद्दलची न्यूज आहे. तर ह्या शिपला बेस्ट शिप टायटल फ्लीट अवॉर्ड्समध्ये त्याला रेकग्नेशन मिळायला बघायला मिळतं आपल्याला. इंडियन नेव्हीनं हा फ्लीट अवॉर्ड फंक्शन जे आहे ते विशाखापट्टणम इथं ऑर्गनाईज केलं होतं आणि ऑपरेशनल सायकल ऑफ द ईस्टर्न फ्लीट ह्या परफॉर्मन्समध्ये आपण काय बघतोय की तुमच्या सह्याद्रीला हा अवॉर्ड मिळायला बघायला मिळतो आपल्याला. द फ्लीट अवॉर्ड फंक्शन इज हेल्ड एव्हरी इयर, मार्क द रेझिलन्स अँड preservance of Indian Navy, personal appointed onboard ships of पूर्वी बेडा. तर हे पूर्वी बेडामध्ये जी लोक होती किंवा ज्याला आपण स्वॉर्ड आर्म देखील म्हणतो आपण, त्यांच्या मार्फत दरवर्षी काय केलं जातं की हा जो फ्लीट अवॉर्ड फंक्शन आहे तो ऑर्गनाईज केला जातो. आणि आपण बघतोय की त्याचा जो हेतू आहे तो हेतू प्रामुख्यानं समुद्र सेतू ही जी मोहीम आपण रन केली होती त्याच्या अंतर्गत आपण जगभरामध्ये कोविड-19 या पॅन्डेमिकच्या सुरुवातीच्या काळामध्ये जगभरामधले आपले जे काही इंडियन्स होते त्यांना भारतामध्ये परत घेऊन येण्यासाठी आपण जी मोहीम रन केली होती त्याला आपण समुद्र सेतू हे नाव दिलं होतं. तर त्याच्या मेमरीमध्ये किंवा त्याच्या कमेंडेबल अफर्मेशनसाठी आपण काय करतो की हा जो दिवस आहे तो दिवस आपण सेलिब्रेट करतोय. INS सह्याद्रीबद्दल जर आपण घेतलं तर INS सह्याद्री इज अ शिवालिक class stealth multi-role frigate built for the Indian Navy. The class features improved stealth and land attack capabilities over the preceding Talwar class frigates. जी लॉन्च आहे ती लॉन्च झाली होती 27 मे 2005ला आणि कमिशन जी झाली होती ती 21 जुलै 2012ला. नेक्स्ट जी न्यूज आहे ती IMD वर्ल्ड कॉम्पिटिटिव्हनेस इंडेक्स बद्दलची न्यूज आहे की ज्याच्यामध्ये स्वित्झर्लंडनं टॉप केलं होतं आणि त्यानंतर भारत ह्या रँकमध्ये आपण बघतो की 43व्या क्रमांकावर. काय आहे नेमकं हे, तर आताच बोलल्याप्रमाणे की इंडियानं ह्या इंडेक्समध्ये 43व्या पोझिशनपर्यंत जम्प केलेलं आणि ती पोझिशन त्याने मेंटेन केलेली आहे. इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट, त्याला आपण IMD शॉर्टमध्ये म्हणतो आपण, त्यांच्याकडनं हा रिपोर्ट पब्लिश केला जातो. त्याचा रिपोर्टचं नाव आहे वर्ल्ड कॉम्पिटिटिव्हनेस रँकिंग म्हणतो आपण. आणि ह्या रँकिंगमध्ये आपण की 64 देशांची ही यादी होती आणि 64 देशांच्या यादीमध्ये भारताचा जो क्रमांक आहे तो 43 नंबर आहे. तर फार काय चांगली पोझिशन याच्यातला पार्ट नाही आहे. जर आपण पहिले 5 रँक बघितले आपण तर रँक 1 वरती आपल्याला स्वित्झर्लंड बघायला मिळते, रँक 2 वरती स्वीडन आहे, रँक 3 वरती डेन्मार्क, रँक 4 वरती नेदरलँड आणि रँक 5 वरती सिंगापूर असलेलं बघायला मिळेल आपल्याला. जर इंडेक्स विषयी आपण अधिक माहिती घेतली तर जे की फॅक्टर्स आहेत की ज्याच्या आधारावरती हा इंडेक्स तयार केला जातो त्यामध्ये पहिला फॅक्टर तो म्हणजे की इकॉनॉमिक परफॉर्मन्स त्या देशाचा. कारण का वर्ल्ड कॉम्पिटिटिव्हनेस इंडेक्स म्हणजे काय की एखाद्या देशामध्ये आपण म्हणतो की उद्योग सुरू करण्यासाठी किंवा इंडस्ट्री सुरू करण्यासाठी किंवा तिथं FDI अट्रॅक्ट करण्यासाठी तिथे कॉम्पिटिशन वाईज किती चांगलं वातावरण आहे ह्यासाठी आपण तो इंडेक्स फ्रेम करतो. तर त्यामधले जे 4 की फॅक्टर्स आहेत त्यामध्ये पहिला होता इकॉनॉमिक परफॉर्मन्स, दुसरा आहे गव्हर्नमेंट इफिशियन्सी, हा देखील दुसरा इथला इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे, तिसरा पॅरामीटर आहे तो म्हणजे की बिझनेस इफिशियन्सी आणि चौथा जो आहे तो इन्फ्रास्ट्रक्चर. या 4 आधारावरती आपण काय करतो की तिथल्या तो इंडेक्स आहे तो इंडेक्स फ्रेम करतो आपण. जर आपण एशिया स्पेसिफिक जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये आपण म्हणतो की हाँगकाँग जो आहे तो 7th पोझिशनला आहे की ज्याचं सगळ्यात वरची टॉपची पोझिशन आहे, तैवान 8th पोझिशन आणि चायना 16th पोझिशनला आहे. असं आपल्याला फक्त स्पेसिफिक एशियामध्ये बघायला गेलो तर ब्रिक्स नेशनच्या बाबतीत जर बघितलं आपण तर चायना पहिल्या क्रमांकावरती त्याची पोझिशन 16th आहे या टोटल इंडेक्समध्ये, इंडिया 2nd पोझिशनला आहे ज्याची पोझिशन 43rd आहे, रशिया 45th, ब्राझील 57 आणि साऊथ आफ्रिका 62. सो ॲज कम्पेअर टू ब्रिक्स नेशनमध्ये आपण काय बघतो की आपला परफॉर्मन्स तसा बरा आहे, लक्षात घ्या, ठीक आहे ना. ह्याच्या इंडेक्सविषयी जर आपण घेतलं अधिक माहिती घेतली आपण तर रिपोर्ट नोट्स द क्वालिटीज सच ॲज इन्व्हेस्टमेंट इन इनोव्हेशन, डिजिटायझेशन, वेलफेअर बेनिफिट्स अँड लीडरशिप resulting in social cohesion and have helped countries better weather the crisis and thus rank higher competitiveness. अशा वेगवेगळ्या क्रायटेरियावरती आपण काय करतो की हा जो इंडेक्स आहे तो इंडेक्स तयार करतो आपण. नेक्स्ट परत एक दुसरा इंडेक्स आहे तो म्हणजे ग्लोबल पीस इंडेक्स 2021चा. त्याच्याविषयी आपण माहिती घेतोय. इकॉनॉमिक्स अँड पीस या इन्स्टिट्यूशनकडनं आपण काय बघतो की हा जो इंडेक्स आहे तो इंडेक्स तयार केला जातो. 17 जून 2021ला आपण बघतोय की इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक अँड पीस जो आहे त्यांनी त्यांची 15वी एडिशन जी होती ग्लोबल पीस इंडेक्सची ती रिलीज केलेली बघायला मिळते आपल्याला. द इंडेक्स प्रेझेंट्स द मोस्ट कॉम्प्रिहेन्सिव्ह डाटा ड्रिव्हन अनालिसिस टू डेट ऑन ट्रेंड्स इन पीस, इट्स इकॉनॉमिक व्हॅल्यू अँड टू हाऊ टू डेव्हलप पीसफुल सोसायटीज ह्यासाठी हा तो डेटा कलेक्ट केला जातो. आईसलँड जो आहे तो मोस्ट
पीसफुल कंट्री इन द वर्ल्ड आणि अफगाणिस्तान जो आहे तो सगळ्यात लिस्ट पीसफुल कंट्री म्हणून आपण काय बघतो. म्हणजे पहिल्या पोझिशनवरती आयसलँड आहे आणि दुसऱ्या पोझिशनवरती आपण काय बघतो असं शेवटच्या पोझिशनवरती आपलं कोण आहे की अफगाणिस्तान आहे. आणि हे गेल्या 4 वर्षापासून कॉन्झिक्युटिव्ह टर्ममध्ये आपल्याला काय मिळते की हे रँक जे आहे ते रँक बघायला मिळते. न्यूझीलंड, डेन्मार्क, पोर्तुगाल, स्लोवानिया हे देश जे आहेत ते सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ पोझिशनवरती असलेले आपल्याला बघायला मिळते. इंडियाची पोझिशन जर आपण बघितली तर इंडियाची पोझिशन 135 असलेली आपल्याला बघायला मिळते पुरे ह्या इंडेक्समध्ये. साऊथ एशियन कंट्रीचा जर विचार केला तर भूतान जे आहे ती मोस्ट पीसफुल कंट्री असलेली बघायला मिळते आपल्याला, फॉलोड बाय नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका. आणि ग्लोबल पीस इंडेक्स 2021 मध्ये आपण बघतो की साऊथ एशियाचा विचार केला तर इंडिया आणि पाकिस्तान, फक्त साऊथ एशियाचा विचार केला तर इंडिया आणि पाकिस्तान जे आहेत ते 5व्या आणि 6व्या पोझिशनवरती रिस्पेक्टिव्हली आपल्याला असलेला बघायला मिळतं. इंडेक्स विषयी जर आपण अधिक माहिती घेतली तर जवळपास 163 कंट्रीज जे आहेत आणि टेरिटरीज आहेत त्याच्यामध्ये जवळपास 99.7% जगाचे पॉप्युलेशन त्या भागामध्ये येते. अशा 163 देशांचा आणि टेरिटरीचा याच्यामध्ये विचार केला जातो. जवळपास 23 क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह इंडिकेटर्स आहेत ज्यांचा वापर करून काय केला जातो की हा जो इंडेक्स आहे तो इंडेक्स तयार केला जातो. आणि ह्या इंडेक्समध्ये प्रामुख्याने जे काही मेन हेडिंग किंवा की डोमेन जे असतात त्यामध्ये ऑनगोईंग कॉन्फ्लिक्ट असतील, सेफ्टी अँड सिक्युरिटी आणि मिलिटरायझेशन ह्या गोष्टींचा याच्यामध्ये विचार केला आपल्याला बघायला मिळतोय. इकॉनॉमिक अँड पीस ही जी काही संस्था आहे तिचं हेडक्वार्टर सिडनी ऑस्ट्रेलियामध्ये 2008 मध्ये या संस्थेची स्थापना झालेली बघायला मिळते आपल्याला. पुढची जी न्यूज आहे ती बोत्सवानामधून न्यूज येते. जगातला 3ऱ्या क्रमांकाचा मोठा हिरा जो आहे तो बोत्सवानामध्ये सापडलेला बघायला मिळतो आपल्याला. दत्सवाना नावाची तिथली जी डायमंड फर्म आहे त्यांना आपण बघतोय की हा हिरा सापडला होता. आणि कॅरेट वाईज जर बघायला गेलो आपण तर 1098 म्हणजे 1098 कॅरेटचा हा स्टोन आहे. आणि आपण बघतोय की हा जगातला 3ऱ्या क्रमांकाचा काय आहे की हा मोठा हिरा असलेला बघायला मिळतो आपल्याला. त्यांनी लगेचच काय केलं की जो तो हिरा आहे तो बोत्सवानाचे जे प्रेसिडेंट आहेत एम मसेसी यांच्याकडे तो सुपूर्द केलेला बघायला मिळतो आपल्याला. थर्ड लार्जेस्ट आता बोलल्याप्रमाणे की वर्ल्डचा 3रा लार्जेस्ट हिरा आहे. ह्याच्या आधीच आपण जर बघितलं तर 3160 कॅरेटचा हा क्लीन नावाचा जो हिरा होता तो साऊथ आफ्रिकेमध्ये 1905 मध्ये सापडला होता. 1109 कॅरेटचा हा लेसडी ला रोना हा 2015 मध्ये बोत्सवानामध्ये सापडला होता आणि हा 3रा 1098 कॅरेटचा हिरा असलेला आपल्याला बघायला मिळते. बोत्सवानाविषयी जर आपण अधिक माहिती घेतली तर ही लँडलॉक कंट्री आहे साऊथ आफ्रिकेमधली आणि कलाहारी डेझर्ट आणि ओकावंगा डेल्टा यांच्या दरम्यान आपल्याला काय मिळते की ही जी हा जो देश आहे तो देश आपल्याला बसलेला बघायला मिळतो आपल्याला. महत्त्वाचं काय याच्यामध्ये तर तो सेंट्रल कलाहारी गेम रिझर्व जे आहे ते इथलं फार फेमस आहे आणि इट्स अ फॉसिलाइज रिव्हर व्हॅली अँड अनडल्टिंग ग्रासलँड आणि बऱ्याच बघतो की जिराफ असतील, चिताज असतील, हायनाज असतील यांचं ते होम असलेलं बघायला मिळतं आपल्याला. कॅपिटल जर बघितलं आपण तर गॅब्रोन ही त्याची कॅपिटल आहे. प्रेसिडेंट एम मेसेसी आणि जी करन्सी आहे ती करन्सी बोत्सवाना पुला ही त्याची करन्सी बघायला मिळते आपल्याला. पुढची जी न्यूज आहे ती ओडिशामधून येते. ओडिशामध्ये आपण बघतो की ओडिशाचे जे चीफ मिनिस्टर आहेत त्यांनी कोविड-19 ऑर्फन चिल्ड्रनसाठी आशीर्वाद नावाची स्कीम लॉन्च केलेली आहे. तर आपण बघतोय की ह्या पॅन्डेमिकमध्ये ज्या मुलांनी आपले आई वडील किंवा पालक गमावलेले आहेत तर त्यांच्यासाठी ही स्कीम आहे. आणि आपण लास्ट काही व्हिडिओजमध्ये पण आपण अशा बऱ्याच स्कीम्स बघितल्या होत्या. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने देखील काय केलं होतं की स्टेट गव्हर्नमेंट्सना अपील केली होती की असे जे ऑर्फन चिल्ड्रन्स आहेत त्यांसाठी स्टेट गव्हर्नमेंट्सने देखील इनिशिएटिव्स घ्यावेत आणि त्या इनिशिएटिव्हच्या अंतर्गत काय करावं की जे असे ऑर्फन चिल्ड्रन्स आहेत त्यांची काळजी घेण्यासाठी काय करावं की त्यांनी काहीतरी काम करावं. तर त्या दृष्टीने हे ओडिशा गव्हर्नमेंटची आशीर्वाद स्कीम येते. स्कीमविषयी जर आपण अधिक माहिती घेतली तर ओडिशाचे चीफ मिनिस्टर नवीन पटनाईक यांनी ही स्कीम लॉन्च केलेली आहे. स्कीमचं नाव आताच बोलल्याप्रमाणे की आशीर्वाद असेल आणि फादर्स डे दिवशी काय करण्यात आले की ही स्कीम लॉन्च करण्यात आलेली आहे. स्कीमच्या अंतर्गत जे ऑर्फन चिल्ड्रन्स आहेत की ज्यांनी आपल्या पॅरेंट्सपैकी एक किंवा दोघंही ज्यांना ते कोविडमध्ये गेलेले आहेत त्यांना पर मंथ 2500 2,500 रुपयाची मदत यांच्या अंतर्गत दिली जाणार आहे. आणि ही जी मदत आहे ती डिरेक्टली त्या मुलांचे जे कोणी इतर पालक असतील जे त्यांची काळजी घेतात आता त्यांच्या खात्यामध्ये दिली जाणार आहे जोपर्यंत ही मुलं 18 वर्षाची होत नाहीत. जर मुलांचे दोन्ही पालक याच्यामध्ये गेले असेल त्यांची काळजी घ्यायला कोणीच उपलब्ध नसेल आणि त्या मुलांना जर अनाथ आश्रमामध्ये टाकलं असेल तर त्यांना एक्स्ट्राचे 1,000 रुपये त्याच्यामध्ये ॲडिशन असे टोटल 3,500ची मदत ही ओडिशा सरकारकडून दिली जाणार आपल्याला बघायला मिळते. पुढची न्यूज आहे ती फार महत्त्वाची न्यूज आहे. न्यूज अशी आहे की पॅन विल बी इन इनऑपरेटिव्ह स्टेटस इफ नॉट लिंक्ड बिफोर जून 30, 2021 म्हणजे 2021 जून 30च्या आत जर तुम्ही तुमचं पॅन जे आहे ते आधारला लिंक केलं नसेल तर ते इनऑपरेटिव्ह स्टेटसमध्ये जाणार आहे असं आपल्याला इथं दिसते. आपण बघतोय अंडर द न्यू इन्कम टॅक्स रूल्स इट इज मॅन्डेटरी टू लिंक पॅन विथ युअर आधार नंबर बिफोर जून 30 हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने क्लिअर केलेलं आहे. द पॅन कार्ड्स which are not linked to Aadhaar could be become useless and declared inoperative. हे पण फार महत्त्वाचे आणि
फार त्याला म्हणतो आपण की स्ट्रिक्ट स्टान्स याचा आपल्याला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने घेतलेलं बघायला मिळतो आपल्याला. द डेडलाईन टू लिंक ही जो पॅन टू आधार इज नियरिंग, म्हणजे जवळपास जी आलेलीच आहे, जवळपास संपेल तुमची ती डेट आहे ती. आणि अकॉर्डिंग टू क्लॉज 41 सेक्शन 139AA the Income Tax Act, if a person fails to intimate the Aadhaar number, the permanent account number allotted to the such a person shall be made inoperative after the notified date manner as provided by the rules. म्हणजे हे क्लिअर केलेलं आहे की ज्या वेगळ्या वेगळ्या लॉच्या अंतर्गत आपण होतो की जर तुम्ही तुमचं आधार आणि पॅन लिंक केलं नसेल तर त्यांच्याकडे हा पूर्ण अधिकार आहे की तुमचं जे पॅन आहे, जो परमनंट ज्याला म्हणतो आपण की अकाउंट नंबर म्हणतो आपण त्याला, तो युजलेस करण्याचा किंवा तो इनऑपरेटिव्ह करण्याचा अधिकार त्यांच्याकडे जातोय. त्यामुळे जर तुम्ही देखील केलं नसेल, तुम्ही देखील तुमचं जे पॅन आहे ते आधार लवकरात लवकर लिंक करून घ्या. नेक्स्ट जी न्यूज आहे ती ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स बद्दलची न्यूज आहे 2020 साठीचा. आणि ह्या इंडेक्समध्ये आपण बघतोय बेंगलुरू जी सिटी आहे तिला मोस्ट लिव्हेबल सिटी म्हणून आपण बघतोय की इंडियामधून तिला रिप्रेझेंट करताना बघायला मिळतं आपल्याला. जून 16, 2021 मध्ये आपण बघतोय की सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट यांनी हा ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स जो आहे तो रिलीज केलेला आहे. आणि टॉपच्या 5 सिटीज आहेत भारतामधल्या की ज्या लिव्हेबल सिटीज आहेत, त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावरती बेंगलुरू येते, दुसऱ्या क्रमांकावरती चेन्नई, तिसऱ्या क्रमांकावरती शिमला, चौथ्या क्रमांकावरती भुवनेश्वर आणि 5व्या क्रमांकावरती मुंबई आहे. ह्या इंडेक्समध्ये आपण बघतोय की बेंगलुरू स्कोर हाय ऑन द पॅरामीटर ऑफ इकॉनॉमिक ॲबिलिटी 78.82 हे त्यांचं स्कोर बघायला मिळतं आपल्याला. चेन्नई स्कोर हायेस्ट इन पॅरामीटर ऑफ क्वालिटी ऑफ लाईफ दॅट इज 60.84 आपल्याला बघायला मिळते. भुवनेश्वरची सिटी आहे तिचं ओव्हरऑल जर आपण स्कोर बघितला तो सगळ्यात जास्त आहे, तो आहे जवळपास 94.8 असा स्कोर आपल्याला बघायला मिळतो आपल्याला. आणि दिल्ली जे आहे ते वर्स्ट कॅपिटल सिटी विथ स्कोर 69.4 असं आपल्याला बघायला मिळतो. हे देखील फॅक्ट किंवा फिगर त्याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत. पॅरामीटर जे आहेत ते क्वालिटी ऑफ लाईफ, इकॉनॉमिक ॲबिलिटी, सस्टेनेबिलिटी अँड सिटिझन्स परसेप्शन्स या गोष्टींच्यावरती आपण काय बघतो की हा जो इंडेक्स आहे तो इंडेक्स तयार करण्यात आला होता. नेक्स्ट जी न्यूज आहे ती ऑलिम्पिक डे बद्दलची न्यूज आहे. इंटरनॅशनल ऑलिम्पिक डे जो आहे तो 23 जून रोजी ऑब्झर्व केला जातो. टू एनकरेज मोर पीपल टू पार्टिसिपेट इन द ऑलिम्पिक गेम्स अँड रेज अवेअरनेस अबाउट द नंबर ऑफ स्पोर्ट्स हेल्ड ड्युरिंग दिस इव्हेंट, याबद्दल आपण काय बघतो की हा जो दिवस आहे तो दिवस आपण सेलिब्रेट करतो आपण. या वर्षीची थीम जर आपण बघितली 2021 साठीची तर स्टे हेल्दी, स्टे स्ट्रॉंग, स्टे ॲक्टिव्ह विथ द हॅशटॅग ऑलिम्पिक डे वर्कआउट, हे ह्या वर्षीची थीम असलेली आपल्याला बघायला मिळते. ऑलिम्पिक डे जो आहे तो सुरुवात जी आहे त्याची सेलिब्रेट करण्याची तो 23 जून 1948ला पहिला ऑलिम्पिक डे आपण काय केला होता की सेलिब्रेट केला होता. आणि हा दिवस सेलिब्रेट करण्यासाठी मग रिझन जे आहे ते इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीची स्थापना जी होती सोर्बन पॅरिसमधली ती 23 जून 1894च्या 1894च्या आहे. त्याच्या मेमरीमध्ये आपण काय करतो की 23 जूनला इंटरनॅशनल ऑलिम्पिक डे आपण सेलिब्रेट करतो आपण. आपण बघतोय की ऑलिम्पिक डे इज अ सेलिब्रेशन ऑफ स्पोर्ट, हेल्थ अँड बिईंग द बेस्ट यू कॅन बी, यासाठी आपण तो डे सेलिब्रेट करतो. पुढची न्यूज आहे ती परत युनायटेड नेशनच्या पब्लिक सर्व्हिस डे बद्दलची न्यूज आहे, जो देखील आपण 23 जूनला सेलिब्रेट करतो आपण. दिस इयर द युनायटेड नेशन पब्लिक सर्व्हिस डे विल बी सेलिब्रेटेड अंडर द थीम ऑफ इनोव्हेटिंग द फ्युचर पब्लिक सर्व्हिस, न्यू गव्हर्नमेंट मॉडेल्स फॉर न्यू इरा टू रीच द SDGs. तर ही आपल्याला ह्या येणाऱ्या वर्षाची आपल्याला काय मिळते की थीम बघायला मिळते आपल्याला युनायटेड नेशन पब्लिक सर्व्हिस डे बद्दलची. हा जो दिवस आहे तो दिवस सेलिब्रेट द व्हॅल्यू अँड व्हर्च्यू ऑफ पब्लिक सर्व्हिस टू द कम्युनिटी, याबद्दल आपण काय करतो की हा जो दिवस आहे तो दिवस आपण सेलिब्रेट करतोय. त्यानंतर आपण बघतो की पब्लिक सर्व्हिस जे आहे तर पब्लिक सर्व्हिसमधलं इनोव्हेशन, त्याच्यामध्ये असणारे तुमच्या एक्सलन्स, ह्या सगळ्या गोष्टी कशा मदत करतात तुमच्या लोकांना या मेमरीसाठी किंवा ह्याच्या रेकग्निशनसाठी आपण काय करतो की हा जो दिवस आपण सेलिब्रेट करताना बघायला मिळतो आपल्याला. नेक्स्ट जी न्यूज आहे ती वर्ल्ड्स फर्स्ट GM रबर स्पॅलिंग प्लांटिंगच्या बद्दलची न्यूज आहे. आसाममध्ये आपण बघतोय की केरला बेस्ड रबर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, ज्याला आपण RRII म्हणतो आपण, यांनी द स्पेलिंग वॉज प्लांटेड बाय रबर बोर्ड चेअरमन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर KN राघवन यांनी ते प्लांट केलेलं आहे. ते नवीन प्रकारचं झाड आहे. GM म्हणजे तुम्हाला माहिती असेल जेनेटिकली मॉडिफाईड. तर हे GM रबर प्लांट जे आहे तर फर्स्ट ऑफ इट्स काइंड डेव्हलप्ड एक्सक्लुझिव्हली फॉर द नॉर्थ ईस्ट, म्हणजे जो नॉर्थ ईस्टचा एरिया आहे आपला, तर नॉर्थ ईस्टसाठी प्रामुख्याने आपण काय बघतो की ही जी झाडं आहेत किंवा हे जे प्लांट्स आहेत ते प्लांट्स जेनेटिकली मॉडिफाईड केलेले आपल्याला बघायला मिळतील. आणि याच्यामध्ये आपण बघतो की जो कॉपीज ऑफ जीन्स आहे त्या MnSOD म्हणजेच मँगनीज कंटेनिंग सुपर ऑक्साईड डायसोमेटेज असे त्याच्यामध्ये आपण काय बघतो की मॉडिफिकेशन केलेली बघायला मिळते आपल्याला. आणि इट इज एक्सपेक्टेड टू रेव्होल्युशनलाइज नॅचरल रबर प्रोडक्शन इन इंडिया, हे याच्यामधनं अपेक्षित असलेलं बघायला मिळतं आपल्याला. द प्लांट वॉज डेव्हलप्ड ॲट द केरला बेस्ड रबर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, म्हणजे इथं हे डेव्हलपमेंट झालेलं आहे. आणि प्रामुख्याने डेव्हलपमेंट जे आहे
किंवा हे जे प्लांट तयार करण्यात आले आहेत ते प्लांट प्रामुख्याने आपण बघतोय की नॉर्थ ईस्ट जो रिजन आहे त्या नॉर्थ ईस्ट रिजनसाठी आपण काय बघतोय की हे जे प्लांट्स आहेत ते प्लांट्स प्रामुख्याने यूज केले जाणार आहेत. पुढची जी न्यूज आहे ती इंडियाज लार्जेस्ट सोलार कारपोर्ट जे आहे त्याचं इनॉग्रेशन बद्दलची न्यूज आहे. पुण्यामध्ये हे इनॉग्रेशन झालं होतं टाटा पॉवर या ठिकाणी. इंडियन युटिलिटी टाटा पॉवर हॅज पॅरेंटेड विथ सिस्टर कंपनी अँड ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग फर्म टाटा मोटर्स यांच्याबरोबर प्रामुख्याने हे झालेलं आहे. आणि याच्या अंतर्गत आपण बघतोय की 2 मेगावॅट सोलार कारपोर्ट जे आहे ते चिखली पुणे इथे एस्टॅब्लिश करण्यात आलं होतं. आणि या कार प्लांट जो आहे तो कार प्लांट टाटा मोटर्सने तयार केला ऑब्व्हियसली. आणि हा जवळपास आपण बघतोय की 86,000 किलोवॅट इतकी एनर्जी हा क्रिएट करू शकतो आणि जो 7,000 म्हणजे 7,000 टन्स ऑफ कार्बन इमिशन प्रत्येक वर्षी हा रिड्यूस करणार आहे. सो फार मोठी उपलब्धी आपल्याला इथं बघायला मिळते याच्या माध्यमातून होताना दिसते. आणि टाटा मोटर्सकडनं आपण बघतोय की हा प्लांट जो आहे तो जवळपास 30,000 स्क्वेअर मीटरमध्ये हा प्लांट उभा करण्यात आलेला आहे आणि तो प्रमोट क्लीन एनर्जी आणि कार मॅन्युफॅक्चरिंगसाठी हा प्रामुख्याने प्लांट एस्टॅब्लिश करण्यात आलेला बघायला मिळतो. पुढची जी न्यूज आहे ती निर्भय या सबसॉनिक क्रूज मिसाईल बद्दलच्या लॉन्चिंग बद्दलची न्यूज आहे किंवा त्याच्या ट्रायल बद्दलची न्यूज आहे. तर DRDOनं सक्सेसफुली ही टेस्ट फायर कंडक्ट केली आपल्याला बघायला मिळते. 24 जून रोजी आपण बघतोय की हे सबसॉनिक क्रूज मिसाईल जे आहे निर्भय ज्याचं नाव आहे हे सक्सेसफुली टेस्ट फायर झालंय ओडिशाच्या कोस्टवरून. निर्भय जे आहे ते आताच बोलल्याप्रमाणे की सबसॉनिक क्रूज मिसाईल आहे आणि हे DRDOकडून डिझाईन करण्यात आलं होतं डिफेन्स मिनिस्ट्री ऑफ डिफेन्ससाठीचं. याच्यावर आपण डिटेल्स बघितल्या आपण त्याची रेंज आहे ती रेंज आपल्याला बघायला मिळते 1500 किलोमीटरची रेंज आहे. आणि लॉन्च पॅड नंबर 3 ऑफ द इंटिग्रेटेड टेस्ट रेंज ॲट चंदीपूर बालासोर डिस्ट्रिक्ट जे आहे तिथून याची टेस्ट फायर घेतलेली बघायला मिळते आपल्याला. कॅपॅसिटी आपण जर बघितली तर कॅरिंग न्यूक्लिअर वॉरहेड्स अप टू 200 kg 200 किलोपर्यंतचे वॉरहेड्स काय करू शकते की हे 1500 किलोमीटरपर्यंत कॅरी करण्याची कॅपॅसिटी आपल्याला निर्भयची असलेली बघायला मिळते. पहिली जी टेस्ट फायर जी झाली होती ती पहिली टेस्ट फायर 12 मार्च 2013 रोजी कंप्लीट झाली होती आणि ही आता दुसरी टेस्ट फायर आपण काय केली सक्सेसफुली कंप्लीट केलेली बघायला मिळते आपल्याला. नेक्स्ट जी न्यूज आहे ती जॅक मॅकफी यांच्याबद्दलची न्यूज आहे. तुम्ही सगळ्यांनी लॅपटॉप जर यूज करत असाल तर लॅपटॉपमध्ये तुम्हाला हे मॅकफी जे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आहे ते बाय डिफॉल्ट तुम्हाला येताना दिसतं किंवा तुम्ही ते वापरलं असेल कधी ना कधी तर तो सॉफ्टवेअर पायोनियर जो आहे त्याचं नुकताच निधन झालेलं आहे. त्यानं एका जेलमध्ये आत्महत्या केलेली बघायला मिळते आपल्याला. तर जून 23ला आपण बघतोय की यांचं हे निधन झालेलं आहे मॅकफीचं. 75 वर्षांचे ते होते. यांच्याविषयी आपण अधिक माहिती घेतली तर मॅकफे हा हे जे आहे ते आता सध्याच्या घडीमध्ये आपण बघतो की प्रॉमिनंट बूस्टर ऑफ क्रिप्टोकरन्सीज सध्याच्या क्रिप्टोकरन्सीमध्ये आपण बघतो की सपोर्ट करणाऱ्या लोकांच्या मध्ये प्रामुख्याने हे जॉन मॅकफीचं नाव घेतलं जातं. ब्रिटिश अमेरिकन कॉम्प्युटर प्रोग्राम होते बिझनेसमॅन होते. त्यानंतर आपण बघतो की 2 वेळा त्यांनी प्रेसिडेन्शियल इलेक्शन देखील लढवली होती पण ते फार वाईटरित्या हारले होते प्रेसिडेन्शियल इलेक्शन. 1987 मध्ये आपण बघतो की त्यांनी पहिल्यांदा कमर्शियल लेवलवरती अँटीव्हायरस सॉफ्टवेअर डिझाईन केलं होतं आणि ते पहिलं त्या प्रकारचं मानलं जातं. आणि नुकतंच त्यांनी काय केलं की त्यांच्या बॅरॅकमध्ये त्यांनी सुसाईड केलं आपल्याला बघायला मिळते. सो नेक्स्ट जी न्यूज आहे आपली ते नेक्स्ट न्यूज आपल्याला ब्रिक्स संदर्भातली आहे आणि ब्रिक्सची हायड्रोजन समिट जी भारतानं ऑर्गनाईज केली त्याच्याबद्दलची न्यूज आहे. आपण बघतो की मिनिस्ट्री ऑफ पॉवर आणि NTPC लिमिटेड यांनी काय केलं की हे 2 दिवसाचं वर्कशॉप होतं ग्रीन हायड्रोजन बद्दलचं तर ती लॉन्च केली होती. बाकीचे डिटेल्स काय फार महत्त्वाचे नाही आहेत. खाली आपल्याला हायड्रोजन फ्युअल बद्दलच्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या दृष्टीने फार महत्त्वाच्या आहेत. ते बघतोय आपण की इथं सेंट्रल गव्हर्नमेंट ऑल्सो लॉन्च अ नॅशनल हायड्रोजन मिशन दिस इयर. म्हणजे यावर्षी आपण बघतोय की नॅशनल हायड्रोजन मिशन देखील आपण लॉन्च केलेलं आहे. ग्रीन हायड्रोजन हॅज नो कार्बन फुटप्रिंट ही महत्त्वाची गोष्ट आहे. नेक्स्ट बघतोय आपण ग्रीन हायड्रोजन इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर अँड डिमांडिंग फील्ड्स इन द करंट टाइम्स अँड कन्सिडर्ड टू बी द नेक्स्ट कॅरियर ऑफ एनर्जी ही देखील दुसरी फॅक्ट महत्त्वाची आहे. आणि ग्रीन हायड्रोजन हॅज अ ग्रेट अमाऊंट ऑफ पोटेन्शियल टू एन्श्युअर सस्टेनेबल एनर्जी सप्लाय. इट वुड इन्क्रीज द लेवल ऑफ एनर्जी अवेलेबल ॲट द सेम टाइम मिनिमाइज द निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑफ द एन्व्हायरमेंट. ह्या 2-4 गोष्टी ज्या आहेत तुमच्या हायड्रोजन एनर्जीबद्दलच्या त्या आपल्याला इथं माहिती असणं काही की गरजेचं आहे. सो या वीकच्या ज्या करंट अफेअर्सच्या न्यूज आहेत त्या आपण डिस्कस करून झालेल्या आहेत. तुमचे जर काही डाऊट्स असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो.